वलगाव नवसारी मार्गावर असलेल्या टायर गोडाऊनला 27 जुलैच्या दुपारी अचानक भीषण आग लागली। लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे टायर बेचिराख झालेत। आग लागल्याची माहिती मिळताच शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। आग एवढी भीषण होती की आगीच्या धुरांचे लोट दूरवरून दिसून आलेत। या आगीने परिसरात एकच खळबळ उडाली। आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे 25 वाहन या ठिकाणी दाखल झालेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही। अमरावती शहरातील वलगाव ते नवसारी मार्गावर येत असलेल्या ट्रान्सपोर्ट नगरात एका टायरच्या गोडाऊनला अचानक भीषण आग लागली। ही घटना 27 जुलैच्या दुपारी घडली। काहीच वेळात आगीने रौद्र रूप धारण करून आग महाकाय झाली। गोडाऊनमध्ये भंगार साहित्य आणि टायरचा साठा असल्याने आग वाढतच गेली। भंगार आणि टायरचा साठा असल्याने आगीने लवकरच पेट घेतला। या आगीत सर्व टायर बेचिराख होऊन लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। भीषण आगीची माहिती पसरताच शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, तर मनपा अग्निशमन विभागाला तत्काळ पाचारण करण्यात आले। आग लागताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घरातून पळ काढला। यावेळी नागपुरी गेट पोलीस निरीक्षक उर्ला गोंडावर यांनी सुद्धा आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली। आग विझवण्यासाठी तब्बल 20 ते 22 अग्निशमन वाहनातील पाण्याचा वापर करण्यात आला, तरी मात्र अनेक तासापर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते। घटनास्थळी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी सुद्धा धाव घेऊन परिस्थिती जाणून घेतली। माजी मनपा महापौर विलास इंगोलेसह इतर माजी नगरसेवक दाखल होऊन त्यांनी सुद्धा घटनेची माहिती जाणून घेतली। आगीचे धूर दूरपर्यंत पोहोचल्याने दूर अंतरावरून आग लागल्याचे दिसून येत होते। भीषण आगीच्या धुरामुळे परिसरात भर दिवसा अंधारसारखी परिस्थिती निर्माण झाली। आग विझवण्यासाठी अमरावती बंडेरासह इतर भागातून अग्निशमन वाहने बोलविण्यात आली। शर्थीचे प्रयत्न केले असताना देखील अनेक तासांपर्यंत आगीवर नियंत्रण मिळू शकले नव्हते। भीषण आगीचे व्हिडिओ उपस्थित शेकडो नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले होते। नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट नाही। सायंकाळपर्यंत आग विझवण्यात सर्व मनपा अग्निशमन अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्यात आला। विशेष म्हणजे नागरी वस्तीत कोणताही कारखाना अथवा गोडाऊन तयार करण्यास परवानगी नसताना सुद्धा भागात नागरी वस्तीत असे अनेक कारखाने तयार करण्यात आले। अशावर मात्र मनपा प्रशासनाने चुप्पी साधल्याचे दिसून येत आहे। ते गोडाऊनला आग लागलेली आहे। त्या आगीवरती 70% आग कंट्रोलमध्ये झालेली आहे। अजून 1 ते 1.5 तासामध्ये सगळी आग कंट्रोल करण्यात येईल। अमरावती शिवाय आजूबाजूच्याही गाड्या आपण बोलवलेल्या आहे, त्यामुळे आगवर कंट्रोल करणं चालू आहे, होऊन जाईल। नाही, यामध्ये कोणीच जखमी झालेलं नाही आहे, कोणाला दुखापत झालेली नाही आहे। आतमध्ये भंगार सामान आहे, गोदाऊन आहे, टायर आहे, भंगार सामान वगैरे भरपूर आहे। आता त्याचा अंदाज घ्यायला बसलो तर आपल्या अमरावतीत 15 ते 20 गाड्या आहे आणि अदर बाहेर गावांच्या पण बोलवलं आहे। MIDC फायर आता त्यांना सुरक्षाकरता थोडं बाजूला केलेलं आहे। त्यांच्या घरांना गावांना ते खाली करण्याकरता माहिती दिली आपण। चलो बाबू चलो 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 बाजू बोलावं लागा 15 दिवस।
मेरा आइडिया सुनो तुम डीपी बुलाओ, डीपी का भी है, अंगार लगी या तड़प गई, कुछ हुआ, सब शॉर्ट सर्किट हो जाएगा, लोगों की जान को मुश्किल हो जाएंगी। मेरा आइडिया सुनो तुम, जेसीबी बुलाओ, जेसीबी से एक कोना तोड़ो। अरे अगर टेक्निकली प्रॉब्लेम समजा थोडा हे साईड पडली तोडली खाली मारा इथे टाकले हां साईड बात सुनो तुम